सांगायचं झालं तर साहेबांनी काय काम केलं हे तुमच्या समोर लेखाजोखा त्यांचा कामाचा आहेच। साहेब सर्वांच्यासाठी कधीही उपलब्ध होतात। करवीरच्या जनतेने कधी पण मारावी हाक, त्याला ओ देणारे आपले करवीरचे कार्यसम्राट। साहेबांचे काम सांगायचं म्हणलं तर 2019ला जो महापूर आला होता, त्या महापुराला सामना करताना साहेबांनी एवढं चांगलं काम केलं होतं। जनतेला वाचवण्यासाठी साहेबांनी हाफ पॅन्ट घालून पाण्यात उतरून लोकांना वाचवायचं काम केलेलं। एवढं काम केलं। 2019ला महापूर फार मोठा आलेला। त्यावेळेला महापूर आल्यावर साहेबांच्या कन्येचं लग्न झालेलं ऐश्वर्याताईंचं, आणि त्यांना समजलं की आपल्या भागात पूर आलाय। त्यावेळेला ऐश्वर्याताईंनी आपल्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण 4 ते 5 दिवस ताईंचा फोन साहेबांनी म्हणजे लागत नव्हता। त्यावेळेला सगळं म्हणजे पाण्यामुळे सगळं विस्कळीत झालेलं, पण तो फोन लागत होता। पण एक मुलगी वडिलांच्या काळजीत एवढी काळजी करत होती की तिच्या अश्रूचा बांध फुटला होता त्यावेळेला, की आपल्या वडिलांशी 2 शब्द आपण बोलू शकत नाही। 5व्या दिवशी साहेबांचा फोन लागला। त्यावेळेला ऐश्वर्याने बाबांना विचारलं, बाबा तुम्ही कसं आहे? बाळ बोल म्हणले, साहेब मी माझ्या कामात आहे, तुझं काय, तू का फोन केलायस? तर तुम्ही कसं आहे विचारायसाठी मी फोन केलाय। मी चांगला आहे, तू पण व्यवस्थित राहा, एवढंच साहेब बोललेत आणि फोन ठेवला। का तर फक्त करवीरच्या जनतेसाठी बोलणारे साहेब होते। आपल्या मुलीकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही, पण करवीरची जनता अडचणीत होती म्हणून तिथपर्यंत साहेब पोहोचलेत। खरोखर करवीरच्या नगरीला कुटुंब मानणारे आपले साहेब आहेत। कधी पण हाक मारायची, कुठलीही अडचण येऊ दे, तिथं साहेब कायमच उपलब्ध आहेत। कोरोनाचा काळ होता, त्यावेळेला आपण कुणाच्या कोण घरात जात नव्हतो। त्यावेळेला सुद्धा साहेब घरातून सकाळी 6ला बाहेर पडायचे। जिथं जिथं अडचण असेल, कुणाला बेड उपलब्ध करायचं असेल किंवा कुणाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल, त्यावेळेला साहेब आपण स्वतः तिथं जातीनिशी हजर राहून त्या व्यक्तीला औषध उपचार करून उपलब्ध करून द्यायचे। अशा हा आपल्याला माणूस म्हणजे करवीरचा कार्यसम्राट साधा माणूस आपल्याला लाभलाय हो। आपलं किती भाग्य आहे ह्या करवीर नगरीसाठी, इतका चांगला आपल्याला माणूस लाभलाय। ह्यासाठी आपण 20 तारखेला साहेबांना तुमचा आशीर्वाद, एक लाडकी बहीण म्हणून एक आशीर्वाद मताच्या पेटीत, मताच्या रूपानं आपण द्यायचं आहे। सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा।